पहिला शमूएल अध्याय 19। शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक यास सांगून ठेविले की दाविदास मारून टाकावे। पण शौलाचा पुत्र योनाथान याचे दाविदावर फारच मन बसले होते। म्हणून योनाथानाने दाविदास सांगितले की माझा बाप शौल तुला मारून टाकावयास पाहत आहे, तर तू सकाळपर्यंत सावध आहेस आणि एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा। ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याचपाशी तुझी गोष्ट काढीन। मला काही कमी जास्त दिसले तर मी ते तुला कळवीन। योनाथानाने आपला बाप शौल याचपाशी दाविदाची प्रशंसा करून म्हटले की राजाने आपला दास दावीद याशी गुन्हेगारी करू नये, कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत। त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्रायलाचा मोठा उद्धार केला, हे पाहून आपणाला आनंद झाला। असे आहे तर आपण दाविदास विनाकारण मारून निर्दोषाचा खून केल्याचे पाप का करिता? शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले। त्याने आणभाग करून म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जीवे मारावयाचे नाही। योनाथानाने दाविदास बोलावून आणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या। मग योनाथानाने दाविदास शौलाकडे नेले आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला। इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले व त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले। शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरी बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवित असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला। दाविदास भाल्याने भोसकून त्याला भिंतीला खिळावे असा शौलाने प्रयत्न केला, पण तो शौलापुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला। तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला। दाविदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्यास मारून टाकावे म्हणून शौलाने तिकडे जासूद पाठविले। तेव्हा दाविदाची बायको मिखल हिने त्यास सांगितले, आज रात्री आपण आपल्या जीवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल। मग मिखलेने खिडकीतून दाविदास उतरविले व तो पळून जाऊन निभावला। मिखलेने तेराफीम गृहदेवता घेऊन ती पलंगावर निजवली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसांची उशी ठेवून ती वस्त्राने झाकिली। शौलाने दाविदास पकडण्यासाठी जासूद पाठवले तेव्हा ती म्हणाली, तो आजारी आहे। मग शौलाने दाविदास प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूद पाठवून त्यास सांगितले की त्यास पलंगासुद्धा घेऊन या, मी त्यास मारून टाकणार। ते आत येऊन पाहतात तो पलंगावर गृहदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोईखाली बकरीच्या केसांची उशी आहे असे त्यास दिसून आले। शौल मिखलेस म्हणाला, तू मला असे का फसविले? तू माझ्या शत्रूस पळू देऊन त्याला आपला बचाव का करू दिला? मिखल शौलास म्हणाली, त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, माझ्या हाताने तू का मरतेस? दावीद पळून निभावून रामास शमूएलाकडे गेला व जे काही वर्तन शौलाने त्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले। मग तो व शमूएल नायोत येथे जाऊन राहिले। दावीद रामात नायोत येथे राहत आहे असे वर्तमान कोणी शौलास सांगितले। तेव्हा शौलाने दाविदास पकडून आणण्यासाठी जासूद पाठवले। संदेष्ट्यांचे मंडळ भाषण करीत आहे व शमूएल त्यांच्यापुढे उभा आहे असे शौलाच्या त्या जासूदांनी पाहिले। तेव्हा देवाचा आत्मा त्यांच्या ठायी संचरला व तेही भाषण करू लागले। शौलास ही बातमी लागली तेव्हा त्याने दुसरे जासूद पाठवले व तेही तसेच भाषण करू लागले। शौलाने तिसऱ्यांदा जासूद पाठवले, तेही भाषण करू लागले। मग तो स्वतः रामास गेला व सेखूतल्या मोठ्या हौदानजीक येऊन पोहोचल्यावर विचारू लागला, शमूएल व दावीद कोठे आहेत? तेव्हा कोणी सांगितले, पहा, रामातील नायोथ येथे ते आहेत। त्यावरून तो तिकडे रामात नायोथाकडे गेला। तेव्हा देवाचा आत्मा त्याच्या ठायी संचरला व तो रामातील नायोथ येथे जाऊन पोहोचेपर्यंत भाषण करीत चालला। तो आपली वस्त्रे फेडून शमूएलापुढे भाषण करू लागला व अहोरात्र जमिनीवर उघडा पडून राहिला। यावरून शौलही संदेष्ट्यापैकीच आहे काय अशी म्हण पडली।